सह्याद्री साहित्य प्रतिष्ठान औरंगाबाद आणि गोमंत विद्यानिकेतन गोवा यांच्या संयुक्त विद्यमानं कविता ऑनलाईन हा उपक्रम, हा महोत्सव कवितेचा खर तर म्हणूया आपण याला, तो आज संपन्न होतो आहे. खर तर नेहमी हा महोत्सव सभागृहामध्ये मोठ्या थाटात, मोठ्या दिमाखात पार पडत आलेला आहे. परंतु यंदाचं वर्ष आपल्याला माहिती आहे की सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. कोरोना काळ याला संबोधलं गेलेलं आहे आणि न्यू नॉर्मल सगळीकडे होत असताना अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सर्व जे कार्यक्रम आहेत खऱ्या अर्थानं ते सगळे आता ऑनलाईन पद्धतीनं आपण पाहतोय सगळीकडे ते होत आहेत. त्यामुळे एक ऍडव्हान्टेज म्हणूया आपण या सगळ्या माध्यमाचं, की या निमित्तानं अशा काळातही का होईना कुठेही खंड पडत नाहीये अशा उपक्रमांना. ते सातत्य कायम राहत आहे, ते सातत्य राखलं जात आहे आणि म्हणूनच सह्याद्री प्रतिष्ठानचं आपण सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे की अशा काळातही या माध्यमाचा उपयोग करून त्यांनी यात खंड पडू न देता हा उपक्रम घेण्याचं योजिलं आणि अतिशय दिमाखात आणि चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम होणार आहे याची मला खात्री आहे. कारण की अतिशय मान्यवर कवी आणि अर्थात अध्यक्ष आणि उद्घाटक हे सर्व साहित्य क्षेत्रातले जाणकार आणि मान्यवर मंडळी असल्या कारणानं सर्व श्रोते सुद्धा उत्सुक आहेत या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी, लाभ घेण्यासाठी. खरं तर या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सर्वात आधी आपण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की नुकताच त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाचा विभाग प्रमुख पदाचा पदभार स्वीकारलेला आहे. त्या प्रख्यात साहित्यिक, कवयित्री प्रोफेसर डॉक्टर वंदना महाजन मॅडम या आजच्या कार्यक्रमाच्या आपल्या उद्घाटक आहेत. त्याचबरोबर अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे आहेत ते प्रख्यात कवी समीक्षक डॉक्टर केशव सखाराम देशमुख सर. विशेष उपस्थिती म्हणून आपल्यामध्ये उपस्थित असतील सह्याद्री प्रतिष्ठानची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली आणि आता हा वेलू गगनाकडे गेलेला आहे असं आपण म्हणूया. खरं तर की मोठ्या प्रमाणात वटवृक्ष या सह्याद्री प्रतिष्ठानचं झालेलं आहे. ते प्रसिद्ध कवी समीक्षक डॉक्टर पी विठ्ठल सरही आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्याचबरोबर सह्याद्री प्रतिष्ठान बरोबरच गोमंत विद्यानिकेतन यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतो आहे. त्या गोमंत विद्यानिकेतनचे अध्यक्ष जनार्दन वेर्लेकर सर हेही आपल्यामध्ये उपस्थित असणार आहेत. मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक आणि साहित्यिक उपक्रम गोमंत विद्यानिकेतनच्या माध्यमातून गोव्यामध्ये आयोजित केले जातात. त्यांचाही सहभाग या सगळ्या महोत्सवात आहे आणि आजचे आपले कवी असणार आहेत ते म्हणजे प्रसिद्ध कवी प्रशांत असणारे अकोल्याहून आपल्यामध्ये सहभागी असतील. किरण येले सर मुंबईहून तेही आपल्यामध्ये सहभागी असणार आहे. त्याचबरोबर संजय चौधरी सर नाशिकहून, संजीवनी तडेगावकर प्रसिद्ध कवयित्री जालन्याहून आपल्या सोबत असतील. योजना यादव मुंबई, पुष्पाग्रज मडगावहून आपल्या सोबत असणार आहेत. अनुजा जोशी गोव्याहून आपल्या सोबत असतील. या सर्व मान्यवर कवींचं मी सर्वप्रथम स्वागत करतो. सह्याद्री प्रतिष्ठानबद्दल बोलायचं म्हणजे औरंगाबाद मधून सह्याद्री प्रतिष्ठानला सुरुवात झाली. विद्यार्थी दशेमध्येच ही संकल्पना पुढे आली. मुहूर्तमेढ रोवली अर्थातच प्रसिद्ध कवी पी विठ्ठल यांनी आणि त्या दरम्यान सर्व महाविद्यालयीन तरुण जे काहीतरी लिहू पाहत होते, या चळवळीचा ते एक भाग होते, ते सर्व यामध्ये सहभागी झाले आणि चांगली काव्य चळवळ या निमित्तानं पुढे आली, उभी राहिली. या माध्यमातून कवितेवर चर्चा झाली, समकालीन कवितेवर चर्चा झाली. त्याचबरोबरीनं कवितेचा प्रसार आणि सर्व कवी एकत्रितरित्या हा सह्याद्री प्रतिष्ठानचा जो एक काव्य चळवळच आपण याला म्हणूया ती निर्माण झाली आणि ती आजतागायत सुरू आहे. याचं खऱ्या अर्थानं आपण कौतुक केलं पाहिजे. 1999 ला इंद्रजित भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली पहिला कविता महोत्सव घेण्यात आला सह्याद्री प्रतिष्ठानकडनं आणि नंतर मग केशव मेश्राम असतील, वर्जेश सोलंकी असतील, नीरजा आणि निरंजन उजगरे असे सर्व मान्यवर कवी या कविता महोत्सवाचे अध्यक्ष झाले आणि हा कविता महोत्सव सातत्यानं सुरू राहिला. यंदाचं वर्ष फक्त कोरोनामुळे अपवाद झालं, पण तेही अपवाद न राहता माध्यम बदललं पण उपक्रम तसा सुरू राहिला. ही सगळ्यात महत्वाची बाब या सह्याद्री प्रतिष्ठानची होती आणि या सह्याद्री प्रतिष्ठानमध्ये जे सर्व तरुण त्या काळी म्हणजे 20 वर्षांपूर्वी सहभागी झालेले होते ते सर्व आज आपण त्यांची नावं जर बघितली तर ते सर्व साहित्य क्षेत्रामध्ये, या सर्व काव्य क्षेत्रामध्ये असेल, समीक्षणाच्या क्षेत्रात असेल, मान्यवर आहेत.
त्यामध्ये मग कैलास अंबुरे जे आता या सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्षस्थान भूषवत आहेत, ते प्राध्यापक कैलास अंबुरे सर, मान्यवर समीक्षक आहेत रमेश रावळकर सर असतील आणि अनेक यामध्ये साहित्य युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी असतील, अनेक मान्यवर कवींचा सहभाग होता आणि ह्या प्रतिष्ठानचं हे हा उपक्रम जो या निमित्तानं आज ऑनलाईन पद्धतीनं सुरू आहे. प्रोफेसर वंदना महाजन मॅडम मराठी विभागाच्या मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या त्या प्रमुख आहेत. त्याच पद्धतीनं कासवाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था धुळे इथल्या त्या मानद संचालिका आहेत आणि वादळवाट हा मॅडमचा पहिला कविता संग्रही प्रकाशित झालेला आहे. अनेक पुरस्कारांनी मॅडम यांना गौरवण्यात आलेलं आहे. तेव्हा त्यांचं त्यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन करणं ही या कार्यक्रमाची शोभा आहे असं मला वाटतं. तुम्ही स्वतः कवयित्री आहात आणि मला म्हणजे तुमच्या ओळी आठवतात की कवितेशी केलेली कवितेशी केलेल्या गाढ मैत्रीमुळे आयुष्याकडे आश्वासक नजरेनं आपण बघू शकतो असं तुम्ही म्हटलेले आहात. तर मला असं वाटतं की तुमची सुद्धा कविता तुम्ही ऐकवावी या उद्घाटनाच्या निमित्तानं. मी कविता वाचते आहे. एक छोटीशी कविता आहे. तर ती कविता मी आता तुमच्यासमोर ठेवते. ती अलीकडे केलेली कविता आहे. तर सध्या जरा आमचा वेदांचा अभ्यास सुरू आहे आणि वेदांमध्ये ज्या स्त्रियांच्या प्रतिमा आल्या त्या प्रतिमांच्या अनुषंगाने खरं म्हणजे ही कविता आहे की मातृसत्ताक व्यवस्था आणि मग त्या व्यवस्थेतल्या ज्या प्रतिमा आहेत त्या प्रतिमाविषयक ही अत्यंत छोटीशी अशी कविता आहे. ती मी तुमच्यापुढे ठेवते. हे आदिमाये, हे आदिमाये, तुझ्या जाज्वल्य डोळ्यातील असीम करुणा. हे आदिमाये, तुझ्या जाज्वल्य डोळ्यातील असीम करुणा माझ्या नसानसात उतरू दे. तुझ्या चेहऱ्यावर विलसणारा क्रुद्ध विवेकी संताप, तुझ्या चेहऱ्यावर विलसणारा क्रुद्ध विवेकी संताप माझ्या धमन्यांमध्ये वाहू दे. तू भस्मसात केलेली पुरुषी पिलावळ मी माझ्या पाळण्यात जोजवली आहे. तू भस्मसात केलेली पुरुषी पिलावळ मी माझ्या पाळण्यात जोजवली आहे. हा कोणता वारसा तू ओतत आली, हा कोणता वारसा तू ओतत आली माझ्या पदर नसलेल्या वस्त्रात. तुझी अस्वस्थ स्पंदने मलाच का करत आहेत भस्मसात. सगळ्या गृहितांच्या पलीकडचे तुझे रूप माये मी साठवून ठेवले आहे. सगळ्या गृहितांच्या पलीकडचे तुझे रूप माये मी साठवून ठेवले आहे. माझ्या पुरातन डोळ्यांमध्ये मला मिळवायची आहे, मला मिळवायची आहे तू सुफल करून ठेवलेली तांबडी जमीन. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तुम्ही सुद्धा तुमची कविता या कविता ऑनलाईन उपक्रमाच्या निमित्ताने आणि उद्घाटकीय मनोगत करत असताना ऐकवली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्हीच तुमच्या कवितेत म्हटलेला आहात की शब्दातीत असलेला वेगळा रस्ता आपण शोधला पाहिजे. तर तोही एक विचार या निमित्तानं आपण सगळे किंवा माझ्यासारख्या तरुण वाचकांपर्यंत आलेला आहे आणि तो फार महत्वाचा विचार मला या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं वाटतो. त्याचा उल्लेख मी इथं केलाच पाहिजे. या कार्यक्रमाचं कविता ऑनलाईन या कविता महोत्सवाचं उद्घाटन या निमित्तानं झालेलं आहे. खऱ्या अर्थानं फिजिकल डिस्टन्सिंग चा हा काळ आपण म्हणूया. आणि यामध्ये एक महत्वाची गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते, ती म्हणजे शरीराने शरीराशी बांधलं जातं ते नातं खरं नाही, तर शरीर वजा केल्यानंतर जे उरतं ते खरं नातं आहे आणि ती खरी निकड आता भासू लागलेली आहे. ही या काळाची शिकवण आहे असं आपण म्हणूया आणि या काळात हा कविता ऑनलाईन कार्यक्रम पार पडतो आहे. आजच्या या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठीतले महत्वाचे कवी समीक्षक डॉक्टर केशव सखाराम देशमुख सर, जे महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सुद्धा सदस्य आहेत आणि अगदी सरांबद्दल सांगायचं तर पाढा चालणारे अनवाणी पाय, अथक गाभा, तंतोतंत असा हा सगळा कविता संग्रहांचा प्रवास राहिलेला आहे आणि यापुढेही तो कायम राहीलच. मराठीतले महत्वाचे कवी देशमुख सर यांना मी अशी विनंती करतो, तुम्ही सुद्धा आपल्या रचनेनंच खरं तर या कवी संमेलनाची सुरुवात करावी अशी तुम्हाला विनंती आहे. या खास मैफिलीमध्ये मी पहिल्यांदा कविता वाचतोय. कोणत्याही संग्रहामधली कविता मी वाचत नाहीये. एक कविता मी ज्या गेल्या 25-30 वर्षापासून जी कविता लिहितोय त्या सगळ्या कवितेचा जे अस्तर आहे ते सगळं अस्तर हे जमिनीशी
आणि जमिनीच्या जखमांशी जोडलेलं माझ्या कवितेचं मुख्य अस्तर आहे असं मला वाटतं. त्याच टापू मधली पण नवी की जी अप्रकाशित आहे आणि कोणत्याही संग्रहात नाही अशी एक कविता मी मुद्दाम या महत्वाच्या बॅनर खाली वाचतोय याचं एक मला समाधान या निमित्ताने मिळतंय. कवितेचं शीर्षक आहे गायींच्या दुधात उतरले आहे आभाळ. गायींच्या दुधात उतरले आहे आभाळ. आभाळाची छत्री अंगावर घेत, आभाळाची छत्री अंगावर घेत आणि जमिनीचा महापट आपल्या खुरांखाली खुंदळत गायीच गायी चरत आहेत गवताच्या गादीवर. आभाळाची छत्री अंगावर घेत आणि जमिनीचा महापट आपल्या खुरांखाली खुंदळत गायीच गायी चरत आहेत गवताच्या या गादीवर. गायीसोबत एक कमालीची शांतता हिंडत आहे सर्वत्र. गायींसोबत एक कमालीची शांतता हिंडत आहे सर्वत्र. गुराख्यांची नजर पक्की आहे गायी मोजण्याच्या गणितावर. गुराख्यांची नजर पक्की आहे गायी मोजावयाच्या गणितावर. गायी कुठवरही सरकत गेल्या तरी गुराखी करत नाहीत फिकीर. गायी कुठवरही सरकत गेल्या तरी गुराखी करत नाहीत फिकीर. ओढ्यांमधून खळाळणाऱ्या पाण्याशी गुराखी खेळ मांडत आहेत. ओढ्यांमधून खळाळणाऱ्या पाण्याशी गुराखी खेळ मांडत आहेत. झाडांवर झाडाखाली खेळतात, मातीत लोळतात गुराखी. गायी आणि गुराख्यांच्या मध्ये बांधून आहे ऋणानुबंधाची गाठ. गायी आणि गुराख्यांच्या मध्ये बांधून आहे ऋणानुबंधाची गाठ, जी गवताच्या हिरव्या पात्यांनी बांधलेली आहे. गुराख्यांच्या हातात उंच उंच काठ्या आहेत. गुराख्यांच्या हातात उंच उंच काठ्या आहेत आणि पालवात बांधलेली भाकरींची बोचकी आहेत. गायी आणि गुराख्यांची भूक सारखीच आहे. गायी आणि गुराख्यांची भूक सारखीच आहे, जी रान, वारा, माती, पाणी यांनाच आहे परिचित. गायी आणि गुराख्यांची भूक आहे सारखीच, जी रान, वारा, माती, पाणी यांनाच आहे परिचित. मावळतीकडे सूर्यनारायण कलू लागला म्हणजे, मावळतीकडे सूर्यनारायण कलू लागला म्हणजे आपोआपच गायींचा मोर्चा गावाच्या दिशेने हलू लागतो. मावळतीकडे सूर्यनारायण कलू लागला म्हणजे आपोआपच गायींचा मोर्चा गावाच्या दिशेने हलू लागतो. आणि मग गायींच्या डोळ्यात दिसत राहते वासरांच्या अनावर वत्सल ओढ. आणि मग गायींच्या डोळ्यात दिसत राहते वासरांच्या डोळ्यातली वत्सल ओढ. संध्याकाळच्या सावल्याही थव्या थव्याने अशा वेळी जमिनीवर उतरतात. संध्याकाळच्या सावल्याही अशा वेळी थव्या थव्याने जमिनीवर उतरतात आणि गायी गोठ्यात परतलेल्या असतात. गावभर सकाळी जेव्हा दुधाच्या धारा काढायला होते सुरुवात, गावभर सकाळी जेव्हा दुधाच्या धारा काढायला होते सुरुवात, तेव्हा शुभ्र पांढरे आभाळ गायीच्या दुधात उतरलेले असते. तेव्हा शुभ्र पांढरे आभाळ गायींच्या दुधात उतरलेले असते. गायींच्या दुधात उतरलेले असते. धन्यवाद. क्या बात आहे. गायींच्या दुधात उतरलेले असते. धन्यवाद सर. खूप खूप आभार. तुम्ही तुमची रचना सादर केली आणि अध्यक्षीय मनोगत अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यक्त केलं. त्याबद्दल तुमचे खूप आभार. आपण काहीही वेळ न दवडता लागलीच या कवी संमेलनाला आता सुरुवात करणार आहोत. जे मान्यवर कवी आपल्यामध्ये सहभागी आहेत, खरं तर सुरुवात झालेलीच आहे असं आपण म्हणूया. सर्वप्रथम मी म्हटलं पाहिजे की खरं तर सूत्रसंचालन हा तसा कवींमध्ये अडथळा, कवींच्या सादरीकरणामध्ये अडथळा आणणारा एक भाग आहे असं मी मानतो. कारण की कवी राहतात बाजूला आणि सूत्रसंचालनच फार होतं असं बऱ्याचदा होतं. त्यामुळे ते मला माहिती आहे. त्यामुळे तो राग प्रेक्षकांचा मी ओढवून घेणार नाहीये. त्यामुळे फार वेळ मी आपली दवडणार नाहीये. फक्त इतकंच सांगेल की अतिशय मान्यवर असे कवी आहेत आणि त्यामध्ये मला सूत्रसंचालन करावं लागतंय. एक फार मोठं दडपण माझ्यावरती आहे. पण जेव्हा जेव्हा असं दडपण माझ्यावर येतं तेव्हा तेव्हा मला अमेरिकेची एक संगीतकार आहे केली क्लार्कसन नावाची, तिचं एक वाक्य मला नेहमी साथ देतं. ती अशी म्हणते की ज्या गोष्टी तुमच्या आवाक्यात नाहीत त्या गोष्टींची जबाबदारी नियती कधी तुमच्यावर देत नाही. त्यामुळे कुठल्याही गोष्टीच दडपण घेऊ नका.
मला वाटतं कदाचित हे माझ्या थोडंफार बहुत आवाक्यात असावं, म्हणूनच ही जबाबदारी माझ्यावर आलेली आहे असं मी समजतो. आणि ही जबाबदारी माझ्या परीनं मी स्वीकारतो आहे, पार पाडतो आहे. आपण लगेच कवी संमेलनाला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी ज्यांना विनंती करतो आहे आपली या फेरीमध्ये पहिली रचना सादर करण्याची, ते म्हणजे सर्वांना परिचित असे सुप्रसिद्ध कवी प्रशांत असणारे सर. म्हणजे सरांबद्दल पी. विठ्ठल सरांनी सुद्धा सांगितलं की महाविद्यालयीन स्तरापासून मी सुद्धा ऐकत आलेलो आहे आणि सूत्रसंचालनामध्ये असेल त्यांच्या खास करून ज्या 4 ओळी महत्वाच्या आहेत त्या सर्व महाराष्ट्राला परिचित आहेत, किंबहुना त्या साता समुद्रापार पोहोचलेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो. आईविषयीच्या त्याच्या 4 ओळी की मुलगा म्हणाला आईला दिव्याची वात जरा मोठी कर, मला वाचता येत नाही. नवरा म्हणाला मुलग्याची दिव्याची वात खाली कर, मला झोप लागत नाही. रात्रभर ती वात कमी जास्त करत राहिली आणि आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली, असं त्यांनी लिहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर मीच माझा मोर आणि वन्स मोर असे कविता संग्रह. मोर या शब्दाबद्दल त्यांचं विशेष प्रेम आहे असं आपण म्हणूया. आणि सरांनी ज्याप्रमाणे उल्लेख केला तर उर्दू साहित्यांच्या मीच माझा मोर या कविता संग्रहाच्या उर्दू अनुवादाला सुद्धा या यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेला आहे असलम मिर्झा यांना. तोही एक उल्लेख करणं या ठिकाणी भाग आहे. तेव्हा सरांना अशी विनंती आहे की त्यांनी आपल्या रचना सादर करा. नमस्कार, मी प्रशांत असणारे एक कविता तुमच्या समोर सादर करतोय. पत्र येतं माणसाला, माणसाचं पत्र येतं. पत्र येतं माणसाला, माणसाचं पत्र येतं. पानभर आलेल्या पत्रात मधली एक ओळ घोटून घोटून खोडलेली. पानभर आलेल्या पत्रात मधली एक ओळ घोटून घोटून खोडलेली. लिहिणाऱ्यानं ती अशी खोडली आहे की हातीच लागत नाही त्यातले शब्द. पत्र येतं माणसाला, माणसाचं पत्र येतं. पत्रातला मजकूर वाचताना पत्र वाचणाऱ्या माणसाचं सारखं लक्ष जातं त्या खोडलेल्या एका ओळीकडे. माणूस पत्र वाचतो एकदा, कधी दोनदा. माणूस पत्र वाचतो एकदा, कधी दोनदा, पण पुन्हा पुन्हा वाचतो आलेल्या पत्रातली खोडलेली ओळ. पत्र येतं माणसाला, माणसाचं पत्र येतं. माणूस अस्वस्थ असतो दिवसभर आणि रात्रीही त्याला लवकर झोप येत नाही. माणूस अस्वस्थ असतो दिवसभर आणि रात्रीही त्याला लवकर झोप येत नाही. त्याच्या डोळ्यासमोर सारखी रेंगाळत असते आलेल्या पत्रातली खोडलेली ओळ. पत्र येतं माणसाला, माणसाचं पत्र येतं. माणूस उपभोगू शकत नाही आलेल्या पत्राचा निरामय आनंद. माणूस उपभोगू शकत नाही आलेल्या पत्राचा निरामय आनंद फक्त खोडलेल्या एका ओळीमुळे. माणसाला आलेल्या आयुष्याच्या पानभर सुंदर पत्राचंही, माणसाला आलेल्या आयुष्याच्या पानभर सुंदर पत्राचंही मित्रांनो अगदी असंच होतं नेमकं. अगदी असंच होतं नेमकं. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि ते ज्याप्रमाणे त्यांनी लिहून ठेवलं की एक मनकवडा मोर तुमच्याही खिशात आहे, फक्त तुम्ही त्याला नाचणं शिकवायला हवं. मला वाटतं त्याही ओळी अनेकांना आता आठवल्या असतील, कारण की एक वेगळा विचार आणि स्वतःमध्ये जो एक मोर दडलेला असतो त्याविषयी भाष्य करणं आणि या आत्ताची ही कविता जी आतापर्यंत सरांनी सादर केलेली नाहीये, अशा अनेक रचना सरांच्या आतापर्यंत समोर आलेल्या आहेत. त्यातली ही नवीन एक रचना जी इथल्या श्रोत्यांना अनुभवता आली या कार्यक्रमाच्या निमित्तानं, त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार. यानंतर संजीवनी तडेगावकर मॅडम, डॉक्टर संजीवनी तडेगावकर मॅडम यांना मी विनंती करणार आहे. आशयघन या त्रैमासिकाच्या त्या संपादिका आहेत आणि संदर्भासहित असेल किंवा मग फुटवे, अरुंद दारातून बाहेर पडताना असे अनेक कविता संग्रह मॅडमांचे प्रकाशित झालेले आहेत. त्याचबरोबरीनं महत्वाच्या सगळ्या काव्य सवयीमध्ये त्या अग्रभागी असतात, त्यांचा सहभाग असतो.
आणि त्यांची कविता ऐकणं आणि सादरीकरणाची एक विशिष्ट शैली मॅडम यांची आहे. त्यामुळे त्यांना ऐकणं हे नेहमीच सुखावं असतं. एक काहीतरी नवीन श्रोत्यांना मिळतं. त्यामुळे त्यांना आज ऐकायला सर्व उत्सुक आहेत. मी तळेगावकर मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या रचना सादर करा. डहुळत्या तळ्याच्या पाण्यावर तरंगावी होडी, तशी तू लग्न मंडपात हळदी अंगाने हिच्या तिच्या गळ्यात पडून सोन्या चांदीच्या झळाळीने वाकलेली, कोऱ्या जरी काठाने झाकलेली. संसार सुखाच्या डोहात बुडण्यासाठी तुझी असूसलेली नजर उतरवून ठेवताना मी इतकंच म्हणाले होते तुला, हिरव्या चुड्याला दिसताना जप म्हणजे कमावले. तेव्हा माझी वेणी उडून गळाभर पडलीस अंगभर सांडताना. तिच्या मागे पुढे मी ही मुलाबाळांची झाली, पण तिचं लग्नानंतर आलेलं पत्र मी अजून जपून ठेवलं आहे. ती म्हणते कशी, अगं मी खूप सुखी आहे आणि तो तर नुसता वेडा. मला तळहाती जपतो, घरातलं काही म्हणता काही करू देत नाही, न मागताच सगळं मिळतं. आणि तुला तर माहीतच आहे माझं सगळं. मी पुन्हा वाचते, हेवा वाटतो मला तिचा. मी पुन्हा वाचते, हेवा वाटतो मला तिचा. पण परवा अचानक भेटली भाजी मंडईत भाजी घेताना. मोकळा गळा, छोटे हात, केस कापलेले. राधा, किती बदललीस का आणि काय म्हणतोय तुझा तो? तेव्हा मोकळं हसून ती म्हणाली, अगं हो, तुला मध्यंतरी सांगायचं राहूनच गेलं. मी त्याला सोडलं. खूप प्यायचा, मारायचा, त्याचं जगणं वागणं मला सूट नाही झालं बाई. मग आता माझं पूर्ण होते आधीच ती सांगते झाली, भेटला दुसरा. नवरा नाही बरं, 2 मुलांचा बाप आहे, नुसताच मित्र. रविवारी असतो माझ्याकडे, मलाही सुट्टी असते. सध्या मी तारांकित हॉटेल्समध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते. पगारही बरा आहे, भागत नाहीतरी काय, एकटा जीव. आणि तुला तर चांगलं ठाऊक आहे, तशी मी राधाच. कृष्ण कुठेही भेटतो. कदाचित तुला इथल्या वृंदावनाचा पत्ता माहीत नसेल. हे सांगताना तिचे डोळे तुडुंब भरलेले, ओठांवर व्यावसायिक हसू काढून विचारती झाली, जाऊ दे, तुझं सांग, कोण, कुठे, कसा, काय करतोय? खरं तर त्या पुढचं तिचं मला काही म्हणता काही ऐकू आलं नाही. त्या वादळ वेलीचा निरोप घेऊन विजट अंतःकरणानं घरी आले. त्या दिवशी नेमका याला घरी यायला उशीर झाला. कासावीस झाले, जीव टांगणीला लागला. तेवढ्यात दाराची कडी वाजली. दार उघडून मी याच्या गळ्यात पडून मोकळे झाले आणि त्याच क्षणी मी ठरवलं, बंधमुक्त प्रवाहात दिशाहीन वाहण्यापेक्षा बंदिस्त किनारा वाईट नाही, बंदिस्त किनारा वाईट नाही. धन्यवाद मॅडम. मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे सादरीकरणाची सुद्धा एक विशेष अशी शैली तळेगावकर मॅडम यांची आहे आणि त्या शैलीमध्ये अतिशय सुंदर असं सादरीकरण आपल्या कवितेचं असतं. अतिशय सुंदर अशी कविता मॅडम आपण सादर केली. तुमचे खूप खूप आभार. यानंतर आपण थेट गोव्याला जाऊयात. गोव्यावरून आपल्या मध्ये उपस्थित असलेले मडगाव इथले प्रसिद्ध मराठीतले कवी, मराठीतले प्रसिद्ध कवी पुष्पाग्रज यांना मी विनंती करणार आहे की त्यांनी आपली रचना सादर करावी. खरं तर कादंबरी असेल, नाटक असेल, वैचारिक लेखन असेल, कविता असेल, अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये त्यांची मुसाफिरी त्यांनी केलेली आहे आणि त्याचबरोबर काव्य चळवळीमध्ये, वाङ्मयाच्या सर्व चळवळीमध्ये सुद्धा ते नेहमीच अग्रभागी राहिलेले आहेत. शिक्षक म्हणून त्यांनी प्रवास सुरू केला आणि पत्रकारितेमध्ये सुद्धा त्यांनी महत्वाचं काम केलेलं आहे. असे आदरणीय पुष्पाग्रज सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली रचना सादर करावी. कवितेचं नाव आहे गोकुळ. झुंजू मुंजू प्रहराकाठची ही कृष्ण सकाळ. झुंजू मुंजू प्रहराकाठची ही कृष्ण सकाळ. धुक्यात लपेटलेले थरथर गोकुळ. धुक्यात लपेटलेले थरथर गोकुळ. कधी काळीचा आघात सोसत उभे स्थितप्रज्ञ.
धुक्यात लपेटलेले थरथर गोकुळ खूप काळचा आघात सोसत उभे स्थितप्रज्ञ. यमुनेच्या जळात बुडणाऱ्या घडांचा आवाजही भयग्रस्त वाटतो अशा वेळी. यमुनेच्या जळात बुडणाऱ्या घड्यांचा आवाजही भयग्रस्त वाटतो अशा वेळी बावरलेली राधा. अशा वेळी बावरलेली राधा असहाय्य पेंद्या. यमुनेच्या जळात बुडणाऱ्या घडांचा आवाजही भयग्रस्त वाटतो अशा वेळी बावरलेली राधा असहाय्य पेंद्या. अरे तुझी सोन्याची द्वारका लुटली जात आहे रे कृष्णा. अरे तुझी सोन्याची द्वारका लुटली जात आहे रे कृष्णा. प्रत्येकाच्या मनातून उतरत चालली आहे बासरीची धून. प्रत्येकाच्या मनातून हरवत चालली आहे बासरीची धून. बारमाही शिशिर ऋतूतही बारमाही शिशिर ऋतूतही सुलाखून निघालेली वृक्षवल्ली. बेसहारा गुरांचे कळप हंबरणारे. बेसहारा गुरांचे कळप हंबरणारे. वेळूच्या बनातून आता नाहीच का ऐकू येणार हरीचा पावा. वेळूच्या बनातून आता नाहीच का ऐकू येणार हरीचा पावा. हे गोकुळ संजीवनीची वाट पाहत. हे गोकुळ संजीवनीची वाट पाहत उभे आहे आणि दूर दूर सरकणारे श्रावण घन. हे गोकुळ संजीवनीची वाट पाहत उभे आहे आणि दूर दूर सरकणारे श्रावण घन. महाप्रलयाने दुथडी भरून वाहणारी यमुना. महाप्रलयाने दुथडी भरून वाहणारी यमुना आणि पैल तीरावर तिष्ठत राहिलेला वसुदेव. महापुराने दुथडी भरून वाहणारी यमुना आणि पैल तीरावर तिष्ठत राहिलेला वसुदेव. देवकी तुझ्या पोटी जन्माला आलेला 8वा पुत्र. देवकी तुझ्या पोटी जन्माला आलेला 8वा पुत्र कृष्णच होता यावर आता आमचा विश्वास नाही. तुझ्या हो. पोटी जन्माला आलेला 8वा पुत्र कृष्णच होता यावर आता आमचा विश्वास राहिलेला नाही. यावर आमचा आता विश्वास नाही. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय महत्वाची ही कविता आपण ऐकवली. यानंतर अनुजा जोशी यांना मी आमंत्रित करणार आहे कविता सादर करण्यासाठी. गोव्याच्याच कवयित्री आहे, व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत जोशी मॅडम. उन्हाचे घुमट खांद्यावर हा त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. त्याचा इंग्रजी अनुवादही आहे. त्याचबरोबर उत्सव हा त्यांचा पहिला कविता संग्रह. काव्य चळवळ असेल यामध्ये सुद्धा त्या विशेष अग्रभागी राहिलेल्या आहेत. त्याचबरोबर विशेष ग्रंथकार हा मसापच्या पुणे शाखेचा पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. त्याचबरोबरीनं गदिमा पुरस्कार असेल, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा पुरस्कार असेल आणि गोवा कला अकादमीचा पुरस्कारही त्यांना प्राप्त असे अनेक पुरस्कारांची नावं खरं तर घेता येतील. विविध पुरस्कार त्यांना प्राप्त झालेली आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरकीचा व्यवसाय सांभाळत साहित्याच्या क्षेत्रात सुद्धा मुसाफिरी मॅडम सातत्यानं करत आलेल्या आहेत. आणि सध्याच्या काळात सुद्धा एक कोरोना योद्धा म्हणून त्या काम करतच आहेत. आणि त्यात आता या कविता ऑनलाईन या कार्यक्रमामध्ये त्यांच्या कविता आपल्याला ऐकता येणार आहेत. मी जोशी मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या रचना सादर कराव्या. नमस्कार. मी डॉक्टर अनुजा जोशी गोव्याहून या कवी संमेलनामध्ये माझी एक कविता आपल्यासमोर ठेवते. कुठे फरक राहिला तुमच्या आणि आमच्यात, अशा शीर्षकाची ही कविता आहे. यामध्ये दोघं जण बोलत आहेत. एकाचं नाव आहे शहर आणि एकाचं नाव आहे गाव. आणि बऱ्याच वर्षांनंतर आपल्यामध्ये काही फरक पडलाय का असं ते बघतायत. आपलं एकारलेपण, आपलं नाकारलेपण, दुखावलेपण, आपलं एकाकीपण हे तेच आहे. आपली रूपं बदललेली आहे पण बाकी सगळं तेच आहे असं त्यांना सांगायचं. कुठे फरक राहिला तुमच्या आणि आमच्यात. तुम्ही तर गजबजलातच अगदी चकचकीत झालात. गावं म्हणतात शहरांना. तुम्ही तर गजबजलातच अगदी चकचकीत झालात आणि आम्ही नाही राहिलो आता पूर्वी इतके खडबडीत. तुम्ही तर गजबजलातच चकचकीत झालात आणि आम्ही नाही राहिलो आता पूर्वी इतके खडबडीत. आपण आभाळाने दिलेली सुखदुःख गाळायचो लाल कौलांमध्ये. त्याचा तुम्ही कॉन्क्रीट बंदोबस्त केला तसा आम्ही करून टाकला.
आपण आभाळाने दिलेली सुखदुःख गाळायचो लाल कौलांमधून, तर त्याचा तुम्ही कॉन्क्रीट बंदोबस्त केलात, तसा आम्हीही करून टाकला. तुम्ही जिन्यातून स्टेअरकेसवरून लिफ्टमध्ये आलात, आम्ही घाट्या घळणी आणि चढणी कापल्या, रस्ता मोकळा केला दारासमोरचा. तुम्ही यंत्रांचे हात हातात घेतलेत, आम्ही रानातून व्यापार उदिमात आलो. तुम्ही चुली बदलल्यात, आम्ही सरपण बदललं, आपले घरोबे आणि घरपण बदललं. तुम्ही चुली बदलल्यात, आम्ही सरपण बदललं, आपले घरोबे आणि घरपण बदललं. तुम्ही स्मार्ट झालात, आम्ही शिकलो सवरलो. लाल माती तीच उन्ह, धग तीच, पाऊस तोच, बदलते वारे ते झेलत झेलत वाढले. तुमच्या मुलांनी गाड्या घेतल्या, आमच्या झिलांनी बंगले बांधले. तुमच्या झिलांनी गाड्या घेतल्या, आमच्या मुलांनी बंगले बांधले. तुमच्या मुली नोकरी, आमच्या सुना व्यवसायात पडल्या. तुमची नातरं स्मार्ट, आमची सोशल झाली. कुठे फरक राहिला तुमच्यात आणि आमच्यात, शहर आणि गाव म्हणून? आज तुम्ही आणि आम्ही टी शर्ट पॅन्ट सलवार कमीज घालून अगदी सेम दिसणारे. आज तुम्ही आणि आम्ही पॅन्ट टी शर्ट सलवार कमीजमध्ये अगदी सेम दिसणारे. नवीन किरणं पिकल्या पानांवर झेलत, रस्त्याकडेच्या झाडांबरोबर सकाळी चालत सुटणारे. तुम्ही तुमच्या पाखरांची पारका. चालणं कसं असतं बघा. गुंतता पाऊली आडवाटातुनी, गुंतता पाऊली आडवाटातुनी, तो मग जरा वाकडा वाकडा चालतो, तो मग जरा वाकडा वाकडा चालतो. आठवणी तुझ्या रुंझुणे देहा, आठवणी तुझ्या रुंझुणे देहा, तो मग तसा छंदसा छंदसा चालतो, तो मग तसा छंदसा चालतो. आणि शेवटी ध्यास उंचावती पर्वता गाठती, ध्यास उंचावती पर्वता गाठती, तो मग पुरा रांगडा रांगडा चालतो, तो मग पुरा रांगडा चालतो. आणि शेवटी असं धूळ आणि काटे असं सगळं वेचता वेचता हा मार्ग धूळ काट्यातुनी चांदणे वेचतो, धूळ काट्यातुनी चांदणे वेचतो, तो मग पुन्हा देखणा देखणा चालतो, तो मग पुन्हा देखणा चालतो. झाड बोलावते न तिथे थांबतो, हा मार्ग हा एकटा चालतो, हा मार्ग हा एकटा एकटा चालतो. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. शहर आणि गाव या दोघांचं हे बदलतं रूप आणि हे सगळं बदलतं जीवनमान आपल्या या कवितेतून आपण व्यक्त केलं. आणि खऱ्या अर्थानं मला खलील जिब्रानचं एक वाक्य आठवलंय. खलील जिब्रान असं म्हणाले होते की 2 स्त्रिया जेव्हा आपसात बोलतात तेव्हा त्या काहीच बोलत नसतात, पण एक स्त्री जेव्हा समोर येऊन बोलते तेव्हा ती समस्त जीवनाला प्रकट करत असते. आणि मला वाटतं की हेच एका कवयित्रीनं व्यक्त करणं आहे समस्त जीवनाला आपल्या कवितेतून. हे सगळा बदलतं रूप आपल्या कवितेतून आलं, त्याबद्दल ही अशी कविता सादर केल्याबद्दल खूप धन्यवाद. यानंतर आपण जाऊयात नाशिकला. नाशिकला आपण जाऊयात. गोदा तीरावरून आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध असे कवयित्री डॉक्टर संजय चौधरी सर. कविताच माझी कबर
आणि माझं इवलं हस्ताक्षर असे 2 कविता संग्रह ज्यांचे वाचक प्रिय आहेत असे संजय चौधरी सर. आणि ज्या माध्यमातून आता आपण सगळे कवी संमेलनाचा आनंद घेतोय, या माध्यमाचा सुद्धा पुरेपूर उपयोग ते सातत्यानं करत आलेले आहे. कारण की सोशल मीडियावरती असेल, फेसबुकच्या माध्यमातून ते ऍक्टिव्ह असतात आणि त्यांच्या कविता त्या माध्यमातूनही वाचकांपर्यंत नेहमी पोहोचत असतात. अगदी छोट्या छोट्या ओळींमधूनही मोठा आशय ज्यांच्या व्यक्त होतो. आणि सांगायला आवडेल की अनेकांच्या घरामध्ये ज्यांची दागिना ही कविता सजलेली आहे असे डॉक्टर संजय चौधरी सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपली रचना सादर करावी. नमस्कार मित्रांनो, मी संजय चौधरी, नाशिकला असतो. तुम्हाला माहिती माझे कवितांचे 2 संग्रह प्रकाशित आहेत. माझं इवलं हस्ताक्षर राजहंस प्रकाशनानं प्रकाशित केलेला पहिला संग्रह आणि कविताच माझी कबर हा ग्रंथाली प्रकाशन मुंबई यांनी प्रकाशित केलेला दुसरा संग्रह. त्या संग्रहातल्याच आयामातल्या काही कविता मी आज निवडलेल्या आहेत. त्याचे ते 2 छोटे तुकडे मी या मैफिलीत घेऊन येणार आहे. कवितेचा आयाम असा आहे, कुठे असतील त्या माझ्या बकऱ्या, कुठे असतील त्या माझ्या बकऱ्या, कुठे असतील त्या माझ्या बकऱ्या, ज्यांना लहानपणी मी चारायला घेऊन जात असे. कुठे असतील त्या माझ्या बकऱ्या, ज्यांना मी लहानपणी चारायला घेऊन जात असे. ओळखतील का त्या मला जर मी परत गेलो गावाकडे तर, ओळखतील का त्या मला जर मी परत गेलो गावाकडे तर. त्यांच्या डोळ्यात अजूनही असेल का माझं प्रतिबिंब, त्यांच्या डोळ्यात अजूनही असेल का माझं प्रतिबिंब. माझे तळहात तर अजूनही ओलसर आहे बकऱ्यांच्या पिलांनी चाटलेले, माझे तळहात तर अजूनही ओलसर आहेत बकऱ्याच्या पिलांनी चाटलेले. कुणाचे अन्न तर झाल्या नसतील ना त्या, कुणाचे अन्न तर झाल्या नसतील ना त्या. अर्थात हे मला त्यांनी सांगितलंय, अर्थात हे मला त्यांनी सांगितलंय, प्रत्येकच जण असतो कुणाचं तरी अन्न, प्रत्येकच जण असतो कुणाचं तरी अन्न. बे बे या एकाच शब्दात, बे बे या एकाच शब्दात आयुष्यभर व्यक्त होणं किती अवघड हे समजू शकतो फक्त एक भाबडा कवीच. बे बे या एकाच शब्दात आयुष्यभर व्यक्त होणं किती अवघड हे समजू शकतो फक्त एक भाबडा कवीच. मला कळत असे त्यांची व्यक्त होण्यासाठीची तगमग, मला कळत असे त्यांची व्यक्त होण्यासाठीची तगमग. आजही भर झोपेत मला ऐकू येतो आवाज, आजही भर झोपेत मला ऐकू येतो आवाज, आपल्या पिलाची रिकामी जागा पाहून. आजही भर झोपेत मला ऐकू येतो आवाज, आपल्या पिलाची रिकामी जागा पाहून. त्यांच्या डोळ्यातून झरणाऱ्या मूक आसवांचा, त्यांच्या डोळ्यातून झरणाऱ्या मूक आसवांचा. संध्याकाळी आपल्या खुरांनी धूळ उडवत घराकडे परतणाऱ्या, संध्याकाळी आपल्या खुरांनी धूळ उडवत घराकडे परतणाऱ्या बकऱ्यांच्या आठवणीत जाऊ माझ्या आयुष्याची संध्याकाळ. हे ईश्वरा, संध्याकाळी आपल्या खुरांनी धूळ उडवत घराकडे परतणाऱ्या बकऱ्यांच्या आठवणीत जाऊ माझ्या आयुष्याची संध्याकाळ. हे ईश्वरा, कुठे असतील माझ्या बकऱ्या, कुठे असतील माझ्या बकऱ्या. आणि याच आयामात त्यालाच लागून एक पुढचा छोटासा तुकडा आहे. बकऱ्या चरत राहतात खालमानेनं, बकऱ्या चरत राहतात खालमानेनं, शोधत राहतात काही बाई पोटासाठी. बकऱ्या चरत राहतात खालमानेनं, शोधत राहतात काही बाई पोटासाठी. पचवतात बाबळीचे काटे कुठे, चढतात डोंगरा खंगरांवर, उभ्या राहतात जीव घेण्या कडांवर. पचवतात बाबळीचे काटे कुठे, चढतात डोंगरा खंगरांवर, उभ्या राहतात जीव घेण्या कडांवर. मागच्या 2 पायांवर तोलतात अवघा भुकेचा भार, मागच्या 2 पायांवर तोलतात अवघा भुकेचा भार. बकऱ्या हळूहळू नष्ट होत चालल्या आहेत, बकऱ्या हळूहळू नष्ट होत चालल्या आहेत. बाबळीची झाडही उरली नाहीत आता पूर्वीसारखी, बाबळीची झाडही उरली नाहीत आता पूर्वीसारखी. मीही नसेन अजून काही दिवसांनी, मीही नसेन काही दिवसांनी. एक जग नष्ट होईल आवाज न करता, एक जग नष्ट होईल आवाज न करता, आणि कुणाच्या लक्षातही येणार नाही. एक जग नष्ट होईल आवाज न करता आणि कुणाच्या लक्षातही येणार नाही. धन्यवाद मित्र. धन्यवाद सर. हे सध्याचं सभोवतालचं चित्र आणि बदलतं वास्तव हे आपल्या कवितेतून आपण व्यक्त केलं, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्याच ओळी मला या ठिकाणी आठवत आहेत की
सारे शब्द गळून पडल्यावर जे काही उरतं मनात त्याला म्हणूया का कविता, असा प्रश्न तुम्ही उपस्थित केलेला आहे आपल्या कवितेच्या माध्यमातून. त्यावेळी सुद्धा या ठिकाणी लगेच मला आठवल्या, त्यामुळे सांगण्याचा मोह मला आवडता आला नाही. यानंतर मरी मरी जाय शरीर हा महत्वाचा कविता संग्रह त्यांनी मराठी साहित्याला दिलेला आहे. आणि त्यांच्याबद्दल बोलायचं तर त्यांच्या 2 ओळी मला प्रामुख्याने इथं आठवत आहेत. त्या म्हणजे निसटलंच हातून सारं, तर निरंतर शांतीच्या शोधातला बुद्ध तरी जन्मतोच आपल्यात. या महत्वाच्या ओळी त्यांनी दिल्यात. आणि मराठीतल्या उदयोन्मुख कवयित्रीमध्ये अतिशय महत्वाचं नाव ते म्हणजे योजना यादव यांचं. त्यांच्या कविता ऐकूया. अस्तित्वाचे प्रश्न. नात्यांच्या शर्यतीत टीएन सारखी वळवळ जटिल करते अहंभावाच्या अस्तित्वाचे प्रश्न. तेव्हा हतबल होऊन पाहत राहण्याशिवाय पर्याय उरत नाही. प्रेम, मालकी आणि माणसांच्या फेऱ्यात अडकलं की संयम महागच महाग होत जातो बोली लागल्यासारखा. तू मी, तू ती, तू तो किंवा ते, इतकंच उरून जातं आयुष्य. प्रेमाची सर्वात मोठी गोष्ट हीच आहे की देहात फार गर्दीला जागा नाही आणि मन मात्र मोकळं आहे अवकाशासारखं. प्रेमाची सर्वात मोठी गोष्ट हीच आहे की देहात फार गर्दीला जागा नाही आणि मन मात्र मोकळं आहे अवकाशासारखं. बरं नात्यातलं उरतं तरी काय? तळहातावर मिरवण्याजोगं. गळाभर पाणी साचलं की डोक्यावर नाचतं नातं. अनुलोमात अगणित वायूंच्या स्पर्धेत जसा प्रवेश मिळवतो फक्त ऑक्सिजन, मनाला अनुभवाच्या बाजारातही मिळत का नाही तशी चाळण. मी शोध केव्हाच थांबवलाय खरं तर आणि ठरवतही नाही अग्रक्रम. फक्त कविता करत राहते. फक्त कविता करत राहते. आल्या गेल्या आणि थपकून राहिलेल्या माणसांवर फक्त कविता करत राहते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. दुसरे आजचे किरण येले सर, प्रसिद्ध कथाकार आणि कवी. किरण येले यांचं नाव समोर आलं तर अर्थातच आपल्या समोर कविता संग्रह येतो, तो म्हणजे बाईच्या कविता. आणि त्याचबरोबर मोराची बायको, आणि आताच त्यांचा कथा संग्रह आलेला आहे तो म्हणजे तिसरा डोळा. असे कथा आणि कविता असं विविधांगी लेखन करणारे कवी किरण येले सर, त्यांच्या कविता ऐकू. मित्रहो नमस्कार. मी किरण येले, डॉक्टर पी विठ्ठल, प्राध्यापक रमेश रावळकर आणि त्यांचे अनेक सहकारी लेखक, कवी, साहित्यिक यांनी आयोजित केलेल्या कविता महोत्सवात, ऑनलाईन कविता महोत्सवात आज माझी कविता सादर करतोय. गेली अनेक वर्षे ते हा महत्त्वाचा उपक्रम करतायत आणि दरवेळी काही कारणाने मला ती या महोत्सवाला हजेरी लावता आली नाही. ती कसर मी या ऑनलाईन कविता महोत्सवात सहभागी होऊन भरून काढतोय, याचा मला अत्यंत आनंद होत आहे. त्यांनी मला निमंत्रित केले, याबद्दलही त्यांचे खूप खूप आभार. मिस्टर शांताराम आणि आम्ही चिल्लर नंतरच्या कविता हा माझा आगामी संग्रह आहे आणि त्यातील ही शीर्षक कविता आपणापुढे मी सादर करतोय. कवितेचे शीर्षक आहे मिस्टर शांताराम. अरे मिस्टर शांताराम, कसे आहात? नमस्कार. काय करताय सध्या? तशी तुम्ही काय करणार म्हणा, पण तरी मिस्टर शांताराम काय चाललंय? काय तुमचं नाव मिस्टर शांताराम नाही? असं कसं होईल? नीट आठवा. नाही हो, तुमचं नाव नका आठवू. तुमचं नावच आठवायला मी तुम्हाला कसं सांगेन, पण तुमचं नाव नक्कीच शांताराम असणार. नाही मग शांतीला शांती किशन, शांतीमल, किंवा अगदीच झालं तर शांत्या, शांतू,
चिडू नका हो, चिडू नका. जिथे चिडायचं तिथे तुम्ही चिडत नाही आणि नको तिथे चिडत बसता. हो तर मी ओळखतो तुम्हाला, म्हणून तर हाक मारले तुम्हाला, मिस्टर शांताराम. बघा परत चिडला. हे आयकाड बिळकाड नका हो दाखवू, खोटी असतात ती. आणि तुमचं नाव शांतारामच आहे, मला चांगलं ठाऊक आहे. काय साबित करून दाखवू म्हणता? बरं तर मग दाखवतोच साबित करून. तर आता बघा हा घोडा, या 6 गोळ्या आहेत डोकेदुखीच्या. आता हा तुमच्या फाटलेल्या तोंडात घालून मी विचारलं, बोल भोसडीच्या, काय नाव तुझं? तर काय सांगाल? बघा आता कसं खरं नाव सांगितलं, मिस्टर शांताराम. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. जा तुम्ही मिस्टर शांताराम, जा. हा पण एक करा, आजपासून ते जरा कंडूम बिंडूम काय म्हणतात ते वापरत चला. म्हणजे काय होईल की जाऊ दे, जा तुम्ही. थँक्यू. धन्यवाद सर. अतिशय महत्वाची ही कविता आपण ऐकवली. कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. यानंतर मला वाटतं बराच वेळ झालेला आहे आणि त्यामुळे आपण आयोजकांच्या आणि अध्यक्षांच्या संमतीनुसार हो सर. मित्रांनो, या मैफलीचं अतिशय उत्तमपणे जो सूत्र सांभाळतो आहे तो आमचा कविमित्र निलेश आपली कविता आधी ठेवेल आणि त्यानंतर अध्यक्षी समारोप होईल. धन्यवाद सर. मलाही तुम्ही कविता सादर करण्याची संधी या ठिकाणी दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मी बराच वेळ झालेला आहे त्यामुळे मी फार मोठी रचना सादर करणार, एक छोटी रचना आपल्या समोर ठेवतो. आणि बी विठ्ठल सरांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये त्या सगळ्या सभोवतालच्या काळाचा उल्लेख केलेला आहे. आणि मला वाटतं या सगळ्या अस्वस्थ काळावर व्यक्त होणारे, अस्वस्थ काळामध्ये आपली अस्वस्थता व्यक्त करणारे इथे सगळे कवी आहेत. म्हणजे मला तो प्रसंग आठवतो या ठिकाणी की नेहरू ज्यावेळेस पायऱ्या चढत असताना तोल गेलेल्या नेहरूंना सावरताना रामधारी सिंग दिनकर असं म्हणाले होते की जेव्हा जेव्हा राज्यकर्ते डगमगतात तेव्हा तेव्हा साहित्य त्याला आधार देत असतं. मला वाटतं या अशा डगमगणाऱ्या राज्यकर्त्यांना आणि डगमगणाऱ्या सगळ्या स्थितीला, सभोवतालच्या सगळ्या अस्वस्थतेला व्यक्त करणारे, साहित्याच्या माध्यमातून आधार देणारे हे सगळे कवी या ठिकाणी सहभागी झालेले होते आणि तीच इथल्या सगळ्यांची भूमिका आहे. आणि मला वाटतं की त्याच भूमिकेमध्ये माझाही थोडासा वाटा असावा, खारीचा का होईना, याच जाणीवेतून मी लिहिण्याचा प्रयत्न करतो. ही न वितळणाऱ्या मेणबत्त्या नावाची छोटीशी रचना आपल्या समोर सादर करतो. न वितळणाऱ्या मेणबत्त्या. तो म्हणाला, आम्ही तुमची माणसं मारली, तुम्ही शेवटी केलं काय? तो म्हणाला, आम्ही तुमची माणसं मारली, तुम्ही शेवटी केलं काय? मेणबत्त्याच तर पेटवल्या. तो म्हणाला, आम्ही तुमची माणसं मारली, तुम्ही शेवटी केलं काय? मेणबत्त्याच तर पेटवल्या. वितळणं त्यांच्या नशिबी, त्या किती उजेड पाडणार आहेत? वितळणं त्यांच्या नशिबी, त्या किती उजेड पाडणार आहेत? सांग, न वितळणाऱ्या मेणबत्त्या आहेत का तुमच्याकडे? सांग, न वितळणाऱ्या मेणबत्त्या आहेत का तुमच्याकडे? अंधार प्राशून येणाऱ्या उजेडाच्या कविता त्याला ऐकवत मी म्हणालो, या कधीच वितळणार नाहीत. अंधार प्राशून येणाऱ्या उजेडाच्या कविता त्याला ऐकवत मी म्हणालो, या कधीच वितळणार नाहीत. अस्त्राचा खेळाडू तो शब्दास्त्रापुढे टिकला नाही. अस्त्राचा खेळाडू तो शब्दास्त्रापुढे टिकला नाही. जाता जाता इतकंच बोलला, साला विचार अजून जिवंत आहे. जाता जाता इतकंच बोलला, साला विचार अजून जिवंत आहे. धन्यवाद. अप्रतिम निलेश, खूप छान. धन्यवाद सर. या महत्वाच्या उपक्रमामध्ये मला सहभागी होता आलं
ही फार या सगळ्या दिग्गज कवींच्या मैफिलीचं सूत्रसंचालन करण्याची महत्वाची संधी मला दिली, त्याबद्दल सह्याद्री प्रतिष्ठानचे, गोमंत निकेतनचे मी मनपूर्वक आभार मानतो. आदरणीय आमचे मार्गदर्शक डॉक्टर कैलास अंबुरे सर, रमेश रावळकर सर आणि डॉक्टर पी विठ्ठल सर यांचेही खूप खूप आभार. आणि त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटक वंदना महाजन मॅडम, केशव देशमुख सर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि जनार्दन वेर्लेकर सर यांचे खूप खूप आभार. मी आदरणीय डॉक्टर केशव देशमुख सरांना अशी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय कविता म्हणून अध्यक्षीय समारोप करावा. पुन्हा एकदा मी सर्व संयोजक समितीतील सन्माननीय सदस्य पी विठ्ठल सर, आंभोरे सर, रावळकर सर, वर्लेकर सर आणि सर्व मित्रांचं मनापासून आभार व्यक्त करतो. योजना यादव आणि किरण येले यांच्या कविता नीट पद्धतीने मला ऐकता नाही आल्या, काही तांत्रिक अडचणींमुळे, तर त्या पुन्हा आपण केव्हा तरी ऐकूयात. मला असं वाटतं की हे कवी संमेलन दर्जेदार या शब्दाला साजेसं असं निश्चित झालेलं आहे. विविध पद्धतीच्या आणि विविध मूडच्या कविता आणि विशेषतः नव्या कविता सर्व कवींनी या ठिकाणी वाचल्या. मला पुष्कळदा सूत्रसंचालन करणाऱ्या माणसाची फार भीती वाटते. निलेश बद्दल मला जास्त आपुलकी आणि प्रेम हे वाटलेलं आहे, कारण त्यानं फार समुचित आणि फार काय म्हणू आपलं अभ्यासपूर्ण असं सूत्रसंचालन या ठिकाणी केलं आणि त्याची कविताही उत्तम वाचली. निलेशच्या आणखी काही कविता वाचण्याची ओढ त्याच्या या एका कवितेनं माझ्या मनात निर्माण केली. पुन्हा एकदा आपले सर्व मित्रांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्या तंतोतंत या कविता संग्रहामधल्या एक छोट्या छोट्या 3 कविता. दुसरी कविता आहे उरण नावाची. मोहळाच्या माश्यांनी तुटून पडावे वानरांच्या कळपावर. मोहळाच्या माश्यांनी तुटून पडावे वानरांच्या कळपावर, तसे अक्षरावर तुटून पडल्याशिवाय कवितेचा व्रण उमटू शकत नाही कागदावर. आणि एक तिसरी छोटी कविता आहे जाणीव नावाची. वखराच्या पासेपेक्षा नांगराचा फाळ जमिनीच्या गाभ्याला जास्त भिडतो. वखराच्या पासेपेक्षा नांगराचा फाळ जमिनीच्या गाभ्याला जास्त भिडतो. नांगराचा फाळ जमिनीच्या मनापर्यंत लवकर पोहोचतो. अवजारांनाही जमिनीचे मन वाचता येते. अवजारांनाही जमिनीचे मन वाचता येते. खूप छान सर. नमस्कार. नमस्कार. या महत्वाच्या कविता आपण या ठिकाणी सादर केल्या आणि या निमित्तानं अध्यक्षीय समारोपही केला. मी यानंतर प्रमोद पवार सरांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. सुमित्रानंद पंत जे कवी आहेत त्यांच्या एका कवितेत त्याच म्हणतात, वियोगी होगा पहला वो कवी, वियोगी होगा पहला कवी, आह से उपजा होगा गान. वियोगी होगा पहला कवी, आह से उपजा होगा गान. उमड़कर आंखों से चुपचाप, उमड़कर आंखों से चुपचाप बही होगी कविता अंजान. त्यांचं म्हणण्याचा उद्देश असा आहे की कवितेचा जन्म हा दुःखाने, वियोगाने आणि वेदनेने होतो. आणि महत्वाचं म्हणजे ही कवीची किंवा त्या लेखकाची खूप मोठी नैतिक जबाबदारी आहे. समाजातल्या सर्वसामान्य किंवा समाजातल्या ज्या काही घटकांचा प्रश्न आहे तो प्रश्न फक्त त्या कवीचाच न राहता ती सार्वकालिक होत जाते. आणि त्यामुळेच ज्या काही आता कवींनी ज्या कविता सादर केल्या त्या खूप महत्वाच्या कविता होत्या आणि प्रत्येक कवितेत एक वेगळा आशय होता. आणि त्यामुळेच हे कवी संबंध खूप सफल किंवा एक चांगल्या पातळीवर किंवा दर्जेदार म्हणता येईल असं देशमुख सरांनी सांगितलं. त्या पद्धतीचे कवी संमेलन आपल्याकडे समारोपाचं माझ्याकडे हे सूत्र माझ्याकडे आहे. या संमेलनाला घेण्यापूर्वी माझ्यासमोर काही प्रश्न होते किंवा माझ्याकडे काहीशी चर्चा झाली होती. जसे की आमच्याकडे गेल्या गोव्यातले 108 वर्षांहून अधिक काळ साहित्य सेवा करणारी गोव्यातील एक प्रसिद्ध अशी संस्था गोमंत विद्यानिकेतन आणि गेल्या 24 वर्षापासून व त्यापेक्षा अधिक वर्ष साहित्यासाठी सेवा करणारी किंवा साहित्यासाठी काम करणारी साहित्य प्रतिष्ठान
जी एक संस्था आहे, या दोघांची मिळून आपण एक संमेलन घेऊया असा उद्देश होता. त्यासाठी तात्काळ मला आमच्याकडचे आमच्याकडचे डॉक्टर जनार्दन वेर्डेकर सरांनी लगेच तात्काळ यासाठी अनुमती दिली. महत्वाचं म्हणजे या संस्थेसाठी काम करणारे आमचे अध्यक्ष आदरणीय जनार्दन वेर्डेकर सरांचे मी प्रथमतः आभार व्यक्त करतो. सोबतच सह्याद्री साहित्य प्रतिष्ठान औरंगाबाद महाराष्ट्र आणि गोमंत विद्यानिकेतन गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने जे कवी संमेलन झाले ते खूप महत्वाचं कवी संमेलन या ठिकाणी पार पडले. या कवी संमेलनाच्या उद्घाटक आदरणीय डॉक्टर वंदना महाजन मॅडम यांचे मी प्रथमतः आभार व्यक्त करतो. सोबतच या कवी संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर केशव देशमुख सर ज्यांनी एक जी काही कविता सादर करून कवितेची कवी संमेलन सुरू केले त्यांचेही मी या दोन्ही संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि विशेष उपस्थिती म्हणून आमच्या गोमंत विद्यानिकेतनचे संस्थापक अध्यक्ष श्री जनार्दन वेर्डेकर, सोबतच सह्याद्री साहित्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर पी विठ्ठल सर यांचे मी आभार व्यक्त करतो. यासोबतच अकोला येथून कवी प्रशांत असणारे सर, जालना येथून अगदी सुरेल आवाजात ज्यांनी आपली कविता सादर केली त्या संजीवनी तडेगावकर मॅडम, सोबतच आमच्या गोव्यातील ज्येष्ठ कवी आदरणीय अशोक नाईक सर उर्फ पुष्पाग्रज सर, यासोबतच आमच्या गोव्यातीलच अनुजा जोशी मॅडम, कवी संजय चौधरी सर जे नाशिक येथून त्यांनी कविता सादर केली होती. त्यासोबतच आपल्याकडे ज्या काही योजना यादव मॅडम, त्यासोबतच मुंबई येथूनच आदरणीय किरण एले सर, या सर्व कवींचे मी या दोन्ही संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि औरंगाबादहून आमचे मित्र सूत्रसंचालक निलेश चव्हाण सर यांनी खर तर या सूत्रसंचालन या कवी संमेलनाची पूर्ण सूत्र सांभाळली, त्याचे मी आभार व्यक्त करतो. सोबतच आमच्याकडे जी काही तांत्रिक जबाबदारी स्वीकारणारे माझे मित्र देशमुख सर, राहुल देशमुख सर यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि अनेक लोक इथे आपल्याकडे फेसबुकला व काही युट्यूबलाही आपल्याकडे लाईव्ह आहेत, या सर्व श्रोत्यांचं मी या दोन्ही संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो. माझे काही पत्रकार मित्र फेसबुकला आहेत, जसे पुढारी आणि तरुण भारत या ठिकाणावरून फेसबुकला काही लोक जोडले गेले, त्यांचेही या दोन्ही संस्थेच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. आणि या दोन राज्यातील जी महत्वाची घटना, ही चांगली गोष्ट म्हणता येईल आपल्याला, साहित्यिक देवाणघेवाण म्हणता येईल, दोन्ही राज्यातील कवी एकत्र आलेली आहेत, ही गोष्ट खरंच महत्वाची आहे. आणि येत्या काळातही आपण हा जो काही हितसंबंध किंवा साहित्याची देवाणघेवाण आहे ही सतत चालू ठेवूयात. आणि याच पद्धतीने अजूनही पुढे काही कार्यक्रम होतील, जसं गोव्यात असेल, महाराष्ट्रात असेल, असं दोन्ही आपण एकत्र मिळून करूयात. आणि होता येईल तेवढं या काळात साहित्याची सेवा करता येईल किंवा साहित्याची विविध मार्गाने आपल्याला एकमेकांशी जोडता येईल, त्या या इंटरनेटच्या माध्यमाने किंवा ऑनलाईन कवी संमेलन जे आज आपण घेतलंय ते खरंच अत्यंत उत्तम आणि एक दर्जेदार कवी संमेलन झालं असं मी ते जाहीर करतो. धन्यवाद.